बदलापूर शहराला लागूनच असलेल्या गोरेगाव येथील एका 9 वर्षीय इबाद बुबेरे याच्या हत्येचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार बाळामामा म्हात्रे यांनी निषेध नोंदविला आहे। काहीच दिवसांपूर्वी 9 वर्षीय इबाद बुबेरे याची 25 लाख रुपये खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती। यातील आरोपी सध्या बदलापूर ग्रामीण पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून सदरच्या हत्येबाबत अधिक तपास सुरू आहे। याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी नुकतीच बुबेरे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। या प्रकरणी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्याची मागणी करत बुबेरे परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी चांगल्या प्रकारे वकिलांची नियुक्ती देखील आपण करून देणार असल्याचे बाळामामा म्हात्रे यांनी म्हटले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनरे, महिला शहर अध्यक्ष अनिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मेरे बच्चे को इंसाफ चाहिए, तुम हमारे साथ दो और कड़ी से कड़ी तीनों को सजा चाहिए। और तीनों को सजा चाहिए, तीनों को नहीं चाहिए, तीनों साथ में तीनों को सजा चाहिए। किसी को रिया किया मालूम पड़ा तो हम उधर ही आके सब बैठेंगे, चाहे हमारी जान जाएंगे। हमारा बच्चा तो कहीं नहीं आएगा, लेकिन हमारे गांव के बहुत सारे बच्चे, उनके माँ बाप भी डर रहे हैं, वो बच्चे भी डर रहे। छोटे जो इससे छोटा मेरा मासूम बच्चा था, उसका क्या कसूर था? अभी ये बच्चे का ये उनका बड़ा बेटा, इनकी सेफ्टी हमको चाहिए। मेरे भी 2 बच्चे थे, क्यों हमको ये रीजन चाहिए, क्यों किया, कैसे को बताने का कि मार रहे क्या कर, उनकी हड्डी पसली पूरी तोड़ के फिर उसके बाद से पूछ रहे हैं, कुछ बता रहे हैं हमको, क्योंकि हम माँ भी है। हमको ये भी देखने का कि उन लोगों को मार रहे कि नहीं पुलिस वाले, हमको ये दिखाने का। हमको कुछ नहीं दिखा रहे, हमको तो बता माँ है तो माँ बोली खड़े रहेंगी, मैं सुनूंगी, मैं बोलूंगी, तो मेरे को बोली तुम्हारा काम नहीं। आज ह्या ठिकाणी इबाद बुबेरे या मुलाची जी निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे, खरोखरच अतिशय दुःखदायक अशी ही घटना आहे। याचा निषेध आपण जेवढा करू तेवढं थोडं आहे, पण एवढं नक्की की अशा प्रकारचे क्रूर कृत्य जेही लोक करतात त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा, अर्थात फाशीची शिक्षा देखील कमी पडेल अशा प्रकारची शिक्षा त्यांना व्हावी। आणि खास करून ही केस फास्ट कोर्टात चालावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, आग्रही असणार। आणि एक नामवंत वकील जे या केससाठी लागतील ते देखील वकील आम्ही त्याच्यासोबत आहोत, सर्व कुटुंबीय आणि आम्ही याच्यात चांगला वकील देऊ, जेणेकरून ज्यांनी ही घटना केली त्या सर्व आरोपींना जास्तीत जास्त अथवा फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा आग्रह आमचा सगळ्यांचा असेल। पोलिसांनी त्याची प्राथमिक कारवाई केलेली आहे। जेव्हा चार्जशीट जाईल 3 महिन्यानंतर, तेव्हा ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी अशा प्रकारचं निवेदन आणि मागणी आम्ही सर्व मंडळी, आम्ही त्यांच्या घरच्यांच्या सोबत आहोत। खरं म्हटलं तर हे दुःख न भरून निघणारं दुःख आहे, कारण लहान वयात जेव्हा अशा प्रकारे मुलाची हत्या होते त्यावेळेस खरोखरच या गोरेगावातच नव्हे, आपण आजूबाजूच्या गावात देखील अशा प्रकारची एक दहशत निर्माण होते। आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या लहान मुलाची चिंता सतावत असते, कारण शेवटी मुलं शाळेत जातात, आजूबाजूच्या मैदानात खेळत असतात, आणि अशा प्रकारची कृत्य करणारे लोक जेव्हा आजूबाजूला असतात तेव्हा साहजिकच एक मुलाचं नव्हे तर अशा अनेक मुलांना या सर्व व्यक्तींपासून, या लोकांपासून, अशा प्रकारच्या वृत्तींपासून धोका आहे। आणि म्हणूनच अशा लोकांवर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो। आणि त्यांच्या दुःखात मी, माझा परिवार, आम्ही सहभागी आहोत, आणि हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांना मिळो एवढीच मी प्रार्थना करेन। धन्यवाद। नाही, मी आत्ताच पोलिसांशी याबाबत चर्चा करेन आणि त्वरितच माहिती घेईन। सिनियर पी आय असतील किंवा मला वाटतं DYSP इथले आमचे भिवंडीचे DYSP इथं बघतात, मुरबाडचे आहेत का आता, का त्याविषयी आमचे DYSP देखील इथं आले होते। भिवंडी ग्रामीणचे जे आहेत झालटे साहेब ते देखील इथं आले होते, आणि म्हणून मी त्वरित त्यांच्याकडून माहिती घेईन आणि या परिवाराला ती माहिती देखील देईन। आणि आजपासून तर त्या गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत या परिवाराच्या सोबत आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे राहू। आणि त्यांचे जे आता त्यांच्या आईने जी व्यथा मांडली, खरोखरच त्यांनी त्यांची व्यथा नाही मांडली, तर संपूर्ण गावाची, या परिसराची, ज्यांची लहान मुलं आहेत त्या आईवडिलांची चिंता असेल। आणि म्हणूनच आपण सर्वजण, आम्ही देखील असू, आपण मीडिया देखील असाल, आपण सर्वजण त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत राहू एवढं नक्की। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।